आता अँटिसिपेटरी बेल म्हणजे थोडक्यात मराठीत सांगितलं तर अटकपूर्व जामीन. आता अटकपूर्व जामीन याचा अर्थ अटकपूर्व तुम्हाला अँटिसिपेटरी बेल म्हणजे आम्हाला अटक करू शकत नाहीत ही एक सर्वसामान्य माणसाची समजूत आहे, विच इज रॉंग. ओके. अटकपूर्व जामीन म्हणजे थोडक्यात अटक झाल्यास त्याला ताबडतोब बेलवर सोडण्यात यावे अशी ऑर्डर असते. ओके. अँटिसिपेटरी बेल म्हणजे मला अटकच करायची नाही असं नाही. आता ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणजे काय असतं, आपल्याकडे फॉर एक्झाम्पल मी सांगतो, डेक्कन पुणे म्हणालो तर डेक्कन पोलीस स्टेशन आहे, कोथरूड पोलीस स्टेशन आहे, शिवाजीनगर पोलीस स्टेशन आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला जनरली एक मॅजिस्ट्रेट अलोकेट केलेला असतो. ओके. की जे काही इन्व्हेस्टिगेशन, ज्या काही घटना तिथं घडतात इन्व्हेस्टिगेशनच्या संदर्भातल्या, त्या सगळ्या तिथं रिपोर्ट झालेल्या पाहिजेत. इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर नावाची कन्सेप्ट आपण वाचत असतो की आयओ म्हणतात किंवा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर. तर हा नक्की इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणजे नक्की कोण असतो? जनरली इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर हा कॉग्निजेबल ऑफेन्सेसमध्ये पोलीस ऑफिसर टू द रँक ऑफ पोलीस इन्स्पेक्टर हु इज इन चार्ज ऑफ द पोलीस स्टेशन म्हणून त्याला इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर म्हणतात. कारण ही इज इन चार्ज. ही विल डेप्युट इट टू डिफरंट अदर पीपल. समजा एखादी बिल्डिंग कोसळली, त्या बिल्डिंग कोसळली त्याच्यातला मी स्ट्रक्चरल इंजिनियर आहे असं समजू आपण, तर त्या स्ट्रक्चरल इंजिनियरचा रोल आला का त्याच्यात? तर हो. तर या घटनेशी माझा तसा बघता माझं काही इंटेन्शन आहे का बिल्डिंग पडावी असा? नाही. माणसं मरावी असा? नाही. मग अशा परिस्थितीत मला अटक होऊ नये अशी माझी इच्छा असते. म्हणजे चार चौघात मला अटक होऊ नये, मला आत पाठवू नये, त्याच्यासाठी दिलेला एक ॲव्हेन्यू म्हणजे अँटिसिपेटरी बेल. नमस्कार. डिसाईड लॉफुली या यूट्यूब चॅनलच्या या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. ह्या चॅनलच्या माध्यमातून कायद्याबद्दल, देशातील कायद्यांबद्दल जनजागृती करण्याचं काम आपण करतोय. आणि सुरुवातीला आपण देशातील गुन्हेगारी विषयक कायदे आणि त्याच्याशी संबंधित ज्या वेगवेगळ्या एजन्सीज आहेत त्यांचं काम नक्की कसं चालतं हे आपण समजून घेतोय. आपल्यासोबत आहेत विधिज्ञ ॲडव्होकेट रोहित डागरे सर. सर, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की कुठल्याही आरोपीला अटक केल्यानंतर तर त्याची फिजिकल टेस्ट करायची असं एक कायद्यामध्ये आहे. तर नक्की फिजिकल टेस्ट म्हणजे प्रकार काय असतो, त्याची गरज का असती, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या फिजिकल टेस्ट असतात ह्या शासकीय रुग्णालयांमध्ये किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्येच का होतात, त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये का होऊ शकत नाहीत? एखाद्या आपण एक एक्झाम्पल घेऊ. पहिली गोष्ट मी ही सांगू इच्छितो की व्हेनेवर अन अक्यूज्ड इज अरेस्टेड, आरोपीला जेव्हा जेव्हा अटक केली जाते तेव्हा मॅन्डेटरीली त्याला मेडिकल टेस्ट करावी लागते. फिजिकल टेस्ट नाही म्हणणार, मेडिकल टेस्ट म्हणजे. मेडिकल टेस्ट का? तर दोन बाजू आहेत, आरोपीची बाजू आहे आणि आता पोलिसांची बाजू आहे. पहिली पोलिसांची बाजू फनी आहे, ती मी तुम्हाला सांगतो. आता पोलीस साम दाम दंड भेद करून त्यांना गुन्हा हा उकलून काढायचा असतो, गुन्ह्याचा शोध घ्यायचा असतो. त्याच्यासाठी त्या दे कॅन अडॉप्ट टू व्हेरियस ॲक्शन्स. तर माझ्यासारख्या माणसाला समजा तर बीपीचा त्रास असेल किंवा किडनीचा त्रास असेल किंवा हार्टचा त्रास असेल, तर हात लावण्याआधी, दमदाटी करण्याआधी, ओरडून बोलण्याआधी किंवा कुठल्याही पद्धतीचं प्रेशर आणण्याआधी, म्हणजे मग ते काही काइंड ऑफ प्रेशर असू शकेल, तर ते करण्याआधी बाबा मी याला हात लावणार आहे किंवा मी याच्यावर प्रेशर टाकणार आहे, तर हा फिट आहे का? हा फिट असेल तर म्हणजे मला हात घालता येईल, नाहीतर मला उद्या कसं ह्याच्याकडे बघून तर कळणार नाही ह्याला कसला प्रॉब्लेम आहे. आता कालच त्याची बायपास झाली आहे, मला नाही कळत. तर उद्या मी प्रेशरमध्ये आला, बीपी वाढला आणि गजगला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यासाठी पोलीस विल ऑलवेज टेक प्रिकॉशन अँड आय विल ऑलवेज ॲडवाइज दॅट इट शुड बी डन, विच लॉ ऑल्सो सेज की पहिल्यांदी मेडिकल टेस्ट करून घ्यायची. त्याचे बेसिक पॅरामीटर्स डॉक्टर तपासतात आणि सांगतात की फिजिकली फिट आहे, असं आहे, तसं आहे, ज्या काही गोष्टी आहेत त्या. आता हा झाला मजेचा पार्ट पोलिसांची सेफ्टीसाठी. म्हणजे थोड्या दोन थोबाडीत मारायला एखाद्याला परवानगी देऊच शकतो कायदा, तसं आहे ते. आता दुसरा प्रश्न झाला तो आरोपीच्या बाजूने. हे सांगताना मी एक्झाम्पल देईन रेपची केस. तर रेपच्या केसमध्ये कसं असतं, मेडिकल एव्हिडन्स हा सगळ्यात मोठा ठरतो. बाई म्हणाली माझ्यावरती बलात्कार झाला म्हणून तो झाला का? तर बलात्कारचे बरेच फॅक्टर्स आहेत की जबरदस्तीचा बलात्कार झाला होता
का कन्सेन्च्युअल सेक्स झाला होता आणि कन्सेन्च्युअल सेक्स असल्यानंतर ही बाई खोटं बोलतीये का. तर याच्यात मी म्हणेन फक्त आरोपी नाही तर ह्याच्यात विक्टिमची पण मेडिकल टेस्ट होते आणि आरोपीची मेडिकल टेस्ट होते. आणि या मेडिकल टेस्टमध्ये काय केलं जातं तर त्याच्या अंगावरती जर समजा ह्या रेपमध्ये रेझिस्टन्स होता तर बाई रेझिस्ट करते म्हणजे कशी करते तर त्याला व्हेरियस अदर मेथड्स त्याच्या अंगावरती स्ट्रगलचे मार्क्स दिसतात, त्याच्या अंगावरती ओरखडलेलं दिसतं, त्याला मारहाण झालेली दिसू शकते. तिच्यावरती जबरदस्ती झाली असेल तर तिच्या प्रायव्हेट पार्ट्सला इंजुरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिला ढकललं, तिच्या पायावरती ओरखडे असणे वगैरे या अनंत गोष्टींचे मेडिकल एव्हिडन्सेस त्याच्यात मिळू शकतात आणि म्हणून मेडिकल टेस्ट ही नेसेसरी असते. तर दुसरी गोष्ट मेडिकल टेस्टमध्ये त्याचं सिमेन कलेक्शन होतं. बरोबर. त्याच्यातनं मेडिकल टेस्टमध्ये विक्टिमच्या वजनातनं स्वॉब घेतले जातात. तर का त्यांचे DNA मॅच व्हायला लागतात की यांनीच तिच्यावर खरं बलात्कार केला आहे का, कन्सेन्च्युअल जरी असला तरीही. मग वेदर शी इज हॅबिच्युएटेड ऑर नॉट, वेदर ही इफ ॲट ऑल ही इज अ केस ऑफ रेप, वेदर ही डज नॉट सफर फ्रॉम एन इरेक्टाईल डिस्फंक्शन, वेदर ही इज पोटंट इनफ, याही गोष्टी मेडिकलमधनं कळतात. आणि म्हणून मेडिकल टेस्ट ही महत्वाची असते. कसं असतं त्याच्यात नख, केस अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या घेतल्या जातात, कलेक्ट केल्या जातात आणि ह्याच्यासाठी मेडिकल एव्हिडन्ससाठी हे सपोर्टिंग असतं आणि म्हणून ह्या मेडिकल एक्झामिनेशन आर व्हेरी इम्पॉर्टंट. पण मग त्या सरकारी रुग्णालयामध्ये करण्यामागचं काय लॉजिक असतं की ते शासकीय रुग्णालयातच शासकीय रुग्णालयात करायचं कारण दे आर द गव्हर्नमेंट ऑथोराइज्ड अँड इट इज प्रिझम्पशन ऑफ लॉ दॅट वॉट एव्हर द ऑफिसर्स ऑफ द स्टेट डू and perform their activities or duties as they are done in good faith and in absolute honesty. आणि सरकारी दवाखान्यात सहसा इंटरफिअरन्स आता होतो नाही होतो याबद्दल मी बोलणार नाही, पण होणार नाही, होत नाही असं धरलं जातं. कारण काय उद्या मी कुठल्याही डॉक्टरकडनं काही जाऊन मेडिकल सर्टिफिकेट आणलं तर ते कितपत ग्राह्य धरावं. कारण पोलीस जसं आपण म्हणतो की पोलिसांनी एखाद्या माणसाला बोलवून घेतलं तर याचा अर्थ त्यांच्या हातात काहीतरी सबळ पुरावा आहे म्हणून त्यांनी बोलवून घेतले, प्रिझम्पशन असतं की नाही. तसंच डॉक्टर गव्हर्नमेंट डॉक्टरनी जेव्हा तुमचं मेडिकल एक्झामिनेशन केलं इट्स सपोज टू बी गुड इन लॉ. नक्की. वेदर आता हे प्रिझम्पशन आहे की ते करतात ते सगळं बरोबरच आहे. तर आता महत्वाची गोष्ट आहे रिबटेबल प्रिझम्पशन आहे. तुम्हाला डॉक्टरला नंतर क्रॉस एक्झामिन करताच येतं आणि तो बरोबर आहे का चूक आहे हे दाखवत आहे. बरोबर. म्हणजे जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये म्हणलं होतं की शेवटी ह्या सगळ्या गोष्टीवरती परत कोर्टामध्ये जाऊन पोलिसांना ते त्याचा नेमकेपणा तो दाखवता आला पाहिजे. नाहीतर मग तो जो डिफेन्सचा लॉयर आहे तो त्याचा फायदा घेऊ शकतो किंवा तो त्याच्या डिफेन्ससाठी त्याचा वापर करू शकतो. फायदा पण नाही म्हणता येणार पण त्याचा डिफेन्ससाठी तो त्याचा वापर निश्चितपणे करू शकतो. अजून एक म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर नावाची कन्सेप्ट आपण वाचत असतो की आयो म्हणतात किंवा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर. तर हा नक्की इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणजे नक्की कोण असतो, तर त्याचं म्हणजे पोलिसांच्या रचनेमध्ये किंवा त्याच्या हायरार्कीमध्ये तो कोणता अधिकारी असतो, म्हणजे सब इन्स्पेक्टर असतो का, तो हवालदार असू शकतो का, कुणीही असू शकतो आणि त्याच्या जबाबदाऱ्या नक्की काय असतात त्या केसमध्ये, एखाद्या केसमध्ये. जनरली इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर हा कॉग्निजेबल ऑफेन्सेसमध्ये पोलीस ऑफिसर टू द रँक ऑफ पोलीस इन्स्पेक्टर हु इज इन चार्ज ऑफ द पोलीस स्टेशन म्हणून त्याला इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर म्हणतात. कारण ही इज इन चार्ज, ही विल डेप्युट इट टू डिफरंट अदर पीपल. फॉर एक्झाम्पल आय एम अ सब इन्स्पेक्टर, यू आर द इन्स्पेक्टर. आता हा गुन्हा आला, तुमच्या सहीने तो दाखल झाला. आता याच्यापुढे प्रत्येक गोष्ट अनंत गुन्हे झालेले असतात, त्याच्यात तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करत असता आणि कोणी करत. तर इट इज डेलिगेशन ऑफ ड्युटीज. अंडर युअर पॉवर आय एम सपोज टू इन्व्हेस्टिगेट द मॅटर. ॲज द सुपिरियर ऑफिसर विल बी रिस्पॉन्सिबल फॉर द ॲक्ट्स ऑफ द ज्युनियर ऑफिसर. तसंच तुम्ही रिस्पॉन्सिबल असता. नाव दाखवायला तुमचं असतं पण तुमच्या आदेशावरच मी पुढच्या गोष्टी करत असतो. तर इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर का, कारण ही इज इन चार्ज ऑफ द पोलीस स्टेशन. सहसा तो 3 बिल्लेवाला 3 स्टारवाला माणूस असतो. म्हणजे ज्याच्या खांद्यावरती 3 स्टार असतील तो पोलीस पोलीस निरीक्षक. येस, ही इज इन चार्ज ऑफ द पोलीस स्टेशन. मग तो माझ्यासारख्या 2 स्टारवाल्या सब इन्स्पेक्टरला काय सांगतो, जा रे घटनास्थळी जा, त्यांचा पंचनामा करून घ्या. ही ड्युटी दिलेली असते त्यांनी. ही हॅज द पॉवर टू डेलिगेट द वर्क टू
अदर ऑफिसर. म्हणजे अधिकार कायद्यानुसार ते पोलीस इन्स्पेक्टर किंवा निरीक्षकाकडे आहेत, पण तो ते डेलिगेट करू शकतो ज्युनियर्सकडे, कारण त्याला ती रचनेतनं ते चालवून पुढे ती इन्व्हेस्टिगेशन करायचं नाही. प्रत्येक ठिकाणी काय पोलीस निरीक्षक जाऊ शकणार नाही, कारण गुन्हे वेगवेगळे घडत असतात. तो एकटा माणूस काय सगळीकडे पुरत नाही, त्यामुळे तो ते डेलिगेट करू शकतो, म्हणजे ते पुढे देऊ शकतो किंवा तुम्ही पुढे जाऊन चौकशी करा. पण जेव्हा कोर्टात येते तेव्हा ही जबाबदारी त्याची इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरची. का तेवढंच नाही, जेव्हा इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट होतं त्याच्यानंतर चार्जशीट दाखल करतो आपण, त्याला फायनल रिपोर्ट म्हणतो. ती फायनल रिपोर्ट वरती, चार्जशीट वरती कोणाची सही असते? इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर. कोर्टात कोण येतो? इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर येतो. बरोबर. त्याला प्रश्न विचारले जातात, मग त्याला काही ठिकाणी सांगायला लागतं की हो माझा सब इन्स्पेक्टर सो अँड शेवाळेंनी हे पंचनामा केला, ही त्यांची सही आहे, मी ओळखतो. तसं असतं. बरोबर. अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे की आपण एकदम कोर्ट म्हणले की आपल्याला कोर्टामध्ये त्याची हायरार्की पण आपल्याला समजून घेतली पाहिजे. तर त्या हायरार्कीमध्ये JMFC नावाची एक हायरार्कीमध्ये उतरंडीमध्ये एक आहे की ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास. ते नक्की JMFC म्हणजे काय आहे? आणि तुम्ही ज्याचा मागच्या एपिसोडमध्ये उल्लेख केला होता की पोलीस ठाणे आणि म्हणजे ते ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास हे लिंक असतं, तर ते कसं लिंक असतं नक्की? आणि JMFC म्हणजे नक्की काय असतं? ते पण कोर्टच असतं का? हो, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, दीज आर द केडर ऑफ ज्युडिशियल ऑफिसर्स विच कम इन बाय गिव्हिंग द examination of the magistrates. Okay. They are hired. They are brought into service only after they qualify that examination. बरोबर. And they are giving special training for the same. ते सगळं आपल्या ज्युडिशरीच्या माध्यमातून केलं जातं. आता ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणजे काय असतं? आपल्याकडे फॉर एक्झाम्पल मी सांगतो, डेक्कन, पुणे म्हणालो तर डेक्कन पोलीस स्टेशन आहे, कोथरूड पोलीस स्टेशन आहे, शिवाजीनगर पोलीस स्टेशन आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला जनरली एक मॅजिस्ट्रेट ॲलोकेट केलेला असतो. ओके. की जे काही इन्व्हेस्टिगेशन, ज्या काही घटना तिथं घडतात इन्व्हेस्टिगेशनच्या संदर्भातल्या, त्या सगळ्या तिथं रिपोर्ट झालेल्या पाहिजेत. तर मॅजिस्ट्रेटचं काम काय असतं? तर जे काही पोलिसांकडनं येतं त्याची माहिती घ्यायची आणि इट शुड बी विदिन हिज नॉलेज. म्हणून आपण जेव्हा बघतो FIR मॅजिस्ट्रेटकडे सबमिट होते तेव्हा त्याच्यात ते ऑर्डर काय करतात? ऑर्डर सीन अँड रेड अँड रेकॉर्डेड. ओके. रेड अँड रेकॉर्डेड, त्याच्यावर ते काही लगेच करणार आहेत का? नाही. पण रेड अँड रेकॉर्डेड, इट इज टू माय नॉलेज अँड इट इज इन माय फाईल नाव. मॅजिस्ट्रेट्स हॅव द पॉवर टू ग्रांट रिमांड, रिजेक्ट रिमांड, send the accused to the police custody or to the judicial custody. Most importantly, all the investigation shall be under the purview of the magistrate. आणि मॅजिस्ट्रेटचं काम काय? तर कुठलंही इन्व्हेस्टिगेशन झालं त्याचं चार्जशीट दाखल होणार जेव्हा असतं तेव्हा तो कुठलाही गुन्हा असू देत, मोका असू देत किंवा कुठलाही असू देत, ती चार्जशीट कुठे 302 असू दे, 307 असू दे, 326 म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर, मर्डर, रेप, कुठलाही, त्याच्या सगळ्याच्या चार्जशीट्स कुठे येतात? मॅजिस्ट्रेट समोर येतात. त्याच्यानंतर मॅजिस्ट्रेट डिसाईड करतो की ही केस माझ्यासमोर चालू शकते का सेशन्स कोर्टासमोर चालू शकते. त्याप्रमाणे मॅजिस्ट्रेट ती त्यांच्यासमोर चालणारी म्हणजे पनिशेबल अप टू 7 years असेल तर ती चार्जशीट त्यांच्यासमोर ठेवतात, त्यांच्याच पुढे ती मांडली जाते. मग चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट डिसाईड करतात की काय कोणी करायचं. आणि त्याच्यानंतर जर ती कोर्ट सेशन्स केस असेल म्हणजे 302चा गुन्हा असेल तर ती मॅजिस्ट्रेट ट्राय करत नाही, तर ते केस सेशन्सकडे कमिट केली जाते. कारण मॅजिस्ट्रेटला अथॉरिटी आहे टू ट्राय द ऑफेन्सेस ओनली फॉर द ऑफेन्सेस विच आर पनिशेबल अप टू 7 years. हां, म्हणजे भारतीय न्याय संहितेमध्ये जे गुन्ह्यांचं वर्णन केलेलं आहे आणि ज्याची शिक्षा 7 वर्ष किंवा 7 वर्षापेक्षा कमी आहे त्याच गुन्ह्यांसंदर्भात त्याची कार्यवाही करणं किंवा तो खटला चालवण्याचा अधिकार ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांच्याकडे आहे. त्याच्यावरती म्हणजे 7 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेले जे गुन्हे भारतीय न्याय संहितेत दिलेले आहेत तर ते तुम्हाला सेशन कोर्ट म्हणजे सत्र न्यायालयामध्ये तुम्हाला ते चालवावं लागतं. म्हणजे स्पेसिफिकली बोलायचं झालं तर ते असं आहे. हां, ह्याला जोडून मला असा प्रश्न विचारायचा की गुन्हा हा काय कधीही घडू शकतो, असं काही तो काही वीकडेजला घडतो, विकेंड्सला घडत नाही असं काही नसतं. तर सपोज आता पब्लिक हॉलिडेज असतात किंवा सार्वजनिक सुट्ट्या असतात, रविवार असतो, मग त्या दिवशी गुन्हा घडल्यानंतर मग त्या दिवशी हे JMFCचं काम कोण बघत असतं? कारण ते परत कोर्टात पोलिसांना न्यावंच लागणार. मग ते सुट्टीचं न्यायालय असं असतं का? असं काही कोर्ट असतं. हां, 10 जजेस असतील
तर 10 जजेसपैकी 2 जजेस काम करत असतात. हं. त्यांचे चार्ज 5 इथे 5 तिथे असे वाटून घेतले जातात. बरोबर. इनचार्ज असतात. सुट्टीचं कोर्ट म्हणतो आम्ही त्याला. हं. म्हणजे सुट्टीला बसावंच लागतं. क्रिमिनलचं एकच असं काम आहे की ते 24 तास चालू असतं. ओके. त्याला बंद होत नाही. अरेस्ट कधीही केलं तरी ते 24 तास संपायच्या आत मॅजिस्ट्रेट समोर जायलाच लागतं. मग ती सुट्टीचा दिवस आला तरीही कुठलाही मॅजिस्ट्रेट असला तरी त्याच्यासमोर त्याला न्यावं लागतं. आणि त्याच्यासाठी सुट्टीची कोर्टही नेहमी बसतात. नक्की. म्हणजे याचा तुम्ही जे मागच्या एपिसोडमध्ये ज्याचा उल्लेख केला होता त्याच्याशी याचा रिलेव्हन्स असा आहे की एकतर गुन्हेगारी विषयक कायदे हे पूर्ण समाजाविरुद्ध पकडले जातात आणि त्यामुळे तो जी केस चालती ती अगेन्स्ट स्टेट म्हणजे तो गुन्हेगार विरुद्ध, सरकार विरुद्ध तो गुन्हेगार असं ते असतं. आणि मग त्या गुन्हेगारांनी काही पुढे संभाव्य अजून काही कृत्य करू नये म्हणून त्याला अटक करणं वगैरे पोलिसांना गरज असेल तर. आणि म्हणून मग ह्यांना 24 तास काम करणं किंवा अवेलेबल असणं पोलिसांना तो खटला पुढे चालवण्यासाठी उपलब्ध असणं हे गरजेचं आहे. म्हणजे ती एक त्या पद्धतीने एक हे सर्कल आहे की ते सर्कल मध्ये हे सगळ्या गोष्टी एकमेकांना जोडलेल्या आहेत. फक्त एवढंच आहे की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्यांना 24 तास 365 दिवस तिथं ती रचना सुरू पाहिजे. म्हणजे त्या दिवशी ती व्यक्ती नसेल पण दुसरा जज कोणतरी अवेलेबल तिथं इन्चार्ज जो कोणी असेल तो तिथं शो मस्ट गो ऑन. शो मस्ट गो ऑन. म्हणजे माणूस बदलू शकतो पण तो इन्स्टिट्यूशन मस्ट फंक्शन कंटिन्युअसली आणि इट फंक्शन्स कंटिन्युअसली. बरोबर. आपण एक अजून जे सातत्याने कॉमन मॅन वाचत असतो की त्याला ते माहिती असतं की अँटिसिपेटरी बेल म्हणजे गुन्हा घडल्यानंतर काही लोकांना अँटिसिपेटरी बेल मिळते. तर नक्की हे अँटिसिपेटरी बेल काय असती, त्याच्याबाबत कधी कार्यवाही करायची असती किंवा कोण अँटिसिपेटरी बेल घेऊ शकतो ह्याबाबत सर थोडं समजावून सांगा. आता अँटिसिपेटरी बेल म्हणजे थोडक्यात मराठीत सांगितलं तर अटकपूर्व जामीन. आता अटकपूर्व जामीन याचा अर्थ अटकपूर्व तुम्हाला अँटिसिपेटरी बेल म्हणजे आम्हाला अटक करू शकत नाहीत ही एक सर्वसामान्य माणसाची समजूत आहे विच इज रॉंग. ओके. अटकपूर्व जामीन म्हणजे थोडक्यात अटक झाल्यास त्याला ताबडतोब बेलवर सोडण्यात यावे अशी ऑर्डर असते. ओके. अँटिसिपेटरी बेल म्हणजे मला अटकच करायची नाही असं नाही. आता अँटिसिपेटरी बेल म्हणजे काय मी पहिल्यांदा सांगतो. एखादा गुन्हा घडला, त्या गुन्ह्यात FIR झाली आणि FIR झाल्यानंतर समजा एखादी बिल्डिंग कोसळली, त्या बिल्डिंग कोसळली त्याच्यातला मी स्ट्रक्चरल इंजिनियर आहे असं समजू आपण. तर त्या स्ट्रक्चरल इंजिनियरचा रोल आला का त्याच्यात, तो हो. तर या घटनेशी माझा तसा बघता माझं काही इंटेन्शन आहे का बिल्डिंग पडावी असा नाही, माणसं मरावी असा नाही. मग अशा परिस्थितीत मला अटक होऊ नये अशी माझी इच्छा असते. म्हणजे 4 चौघात मला अटक होऊ नये, मला आत पाठवू नये, त्याच्यासाठी दिलेला एक ॲव्हेन्यू म्हणजे अँटिसिपेटरी बेल. आता अँटिसिपेटरी बेल हा एवढा दिसतो तेवढा सोपा नसतो. अँटिसिपेटरी बेल हा आपल्याला वाटतो तेवढा सोपा नाही, कारण अँटिसिपेटरी बेलला तुम्हाला काही प्री कंडिशन्स आहेत. गुन्ह्याचा नेचर विल डिसाइड वेदर अँटिसिपेटरी बेल शुड बी गिवन ऑर नॉट. म्हणजे उद्या तुम्ही दिवसाढवळ्या माझा खून केलात समजा आणि तुम्ही अँटिसिपेटरी बेल मागायला गेलात तर तुम्हाला कोर्ट देईल का? तर माझ्यासारखं कोर्ट बसलं असेल तर ते ॲब्सोल्युटली रिजेक्ट करेल. पण उद्या एखादी घटना घडलेली आहे ज्याच्यात माझा तसा बघता डायरेक्टली संबंध नाही आहे किंवा माझा संबंध जरी असला तरीही आत्ता परत मी एक सांगतो महत्त्वाची गोष्ट, अरेस्ट ही कशासाठी लागते, व्हॉट इज द रिक्वायरमेंट ऑफ अरेस्ट हे समजून घ्यायची गरज आहे. अरेस्टची गरज काय असते की ही घटना परत घडू नये, आरोपींनी परत हा गुन्हा करू नये किंवा घटना घडली आहे किंवा जो काही गुन्हा घडलेला आहे त्यातले हत्यारं डिस्ट्रॉय करू नये, त्याच्याचा पुरावा डिस्ट्रॉय करू नये किंवा त्याच्या संदर्भात असलेले विटनेसेस जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो इन्फ्लुएन्स करू नये, त्यांची छेडछाड करू नये, पुरावा नष्ट करायचा प्रयत्न करू नये, ह्याच्यासाठी अरेस्ट असते. कारण इन्व्हेस्टिगेशनला ती मदत करते. अँटिसिपेटरी बेलला तुम्हाला हे दाखवायला लागतं पहिल्यांदी ॲप्रिहेन्शन की या गुन्ह्यात अशा अशा गोष्टींमुळे मला अशी भीती वाटते की मला अरेस्ट होईल. पहिल्यांदा हे ॲप्रिहेन्शन दाखवायला लागतं की मला संभाव्य अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे कोर्टाला तुम्हाला दाखवायला लागेल. दुसरी गोष्ट की असं जर असेल तरीही त्याच्यात माझ्याकडे अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की ज्याच्यातनं पोलीस मला अरेस्ट करून निष्पन्न करू शकतील.
मी तुम्हाला 100 किलो गहू दिला आणि तो खोटा सडका निघाला तर तो तुमच्याचकडे, आता तो माझ्याकडनं रिकवर होणार आहे का? नाही. तर त्यासाठी माझी अरेस्टची गरज आहे का? नाही. मी खून केलाय आणि मी पळून गेलोय तर माझ्याकडनं हत्यारची गरज आहे का? हो. What is the purpose of anticipatory bail? To secure the independent freedom of the human being. To not to let him, because it is considered as a shame on you. It is infringing your right to life and personal liberty. And that is why anticipatory bails are given. Anticipatory bailचा मुद्दा एवढाच असतो, पहिल्यांदा ॲप्रिहेन्शन दाखवा आणि तुमची अटक का होऊ नये हे तुम्ही कोर्टाला सॅटिस्फाय करून द्यायला लागतं. त्याच्यावरती कोर्ट तुमचा इंटरिम जामीन मंजूर करायची शक्यता असते. आणि जेव्हा इंटरिम जामीन मंजूर केला जातो त्यावेळेला कोर्ट असं सांगतं की पोलीस स्टेशनला नोटीस काढली जाते किंवा ऑर्डर केली जाते किंवा इन द इव्हेंट ऑफ अरेस्ट ऑफ दिस पर्सन ही मे बी इमिडिएटली रिलीज्ड ऑन बेल ऑन फर्निशिंग अ श्युरिटी ऑफ सच अमाऊंट. तेव्हा कोर्ट सॅटिस्फाय झालेलं असतं की ह्यांचा गुन्ह्यात जरी संभाव्य रोल असेल तरीही याची कस्टडीची गरज नाहीये आणि त्याच्यावर कंडिशन्स घातल्या जातात की तुम्ही दर सोमवारी, दर रविवारी किंवा आठवड्यातले 2 दिवस पोलीस स्टेशनला इन्व्हेस्टिगेशनला मदत करायला जायचं. ह्या ज्या कंडिशन्स कोर्टाला पटल्या तरच ती अँटिसिपेटरी बेल तुम्हाला मिळते. नक्की. पण अँटिसिपेटरी बेल देण्या अगोदर FIR दाखल झालेला पाहिजे की नको याबाबतचं नक्की काय आहे? आता त्याला 2 ॲस्पेक्ट्स आहेत, प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट आणि थेरॉटिकल ॲस्पेक्ट आहे. थेरॉटिकल ॲस्पेक्ट गुरुबख्श सिब्बा सारखी जी केस लॉ आहे, गुरुबख्श सिब्बा, त्याच्यानंतर सिद्धाराम म्हेत्रे आणि अशा बऱ्याच केसेस आहेत ज्या सांगतात की अँटिसिपेटरी बेलसाठी FIRची गरज नाही. ओके. पण व्हेन यू कम टू द प्रॅक्टिकल डिफिकल्टी, कोणीही कुठलाही ॲप्रिहेन्शन दाखवून उद्या बेल घेईल तर कोर्ट देईल का? नाही. समोर काहीतरी पाहिजे का नाही? बरोबर, पाहिजे. तर कोर्ट काय म्हणतं, जनरली FIR पाहिजे. आणि त्याच्यासाठी प्रोव्हिजन काय काढली आहे तर हे 7 वर्षाच्या आतले गुन्हे जे असतात पनिशेबल अप टू 7 years त्याला 41A ची नोटीस लागते. म्हणजे काय, पोलिसांना अरेस्ट करायचं असेल किंवा इन्व्हेस्टिगेट करायचं असेल त्यांनी आरोपीला आधी नोटीस द्यावी, त्याला बोलवून घ्यावं, त्याची तपास करावा आणि मग अरेस्ट करायचं का नाही हे डिसाईड करावं. ह्या नोटिसीचा फायदा घेऊन तुम्ही अँटिसिपेटरी बेल घेऊ शकता की माझ्याकडे 41A ची नोटीस आली आहे, मला आता ॲप्रिहेन्शन आहे की मला ह्याच्यात अरेस्ट केलं जाईल तर मला प्रोटेक्शन द्या. आणि प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट असा आहे की कोर्ट सहसा 48 तासाचं प्रोटेक्शन देईल तुम्हाला FIR नसेल तर. FIR झाल्यापासून 48 तासाच्या आत तुम्ही माझ्याकडे परत अँटिसिपेटरी बेलला या ही मुभा तुम्हाला देऊ शकतो. पण FIR नसेल तर अँटिसिपेटरी बेल मिळणं अवघड आहे. बरोबर. म्हणजे ॲज गुड ॲज इम्पॉसिबल. आणि इट इज व्हेरी सेन्सिबल. हे अँटिसिपेटरी बेल आहे ती कुठलं कोर्ट देऊ शकतं? म्हणजे JMFC देऊ शकतं की सेशन कोर्ट की हायकोर्टात जावं लागतं त्यासाठी? अँटिसिपेटरी बेल हा पहिल्यांदी फक्त कॉग्निझिबल ऑफेन्सेससाठी असतो, हे लक्षात घ्या. दखलपात्र गुन्ह्यांसाठी असतो, अदखलपात्रांसाठी हा ॲप्लिकेबलच नाही आहे. दुसरी गोष्ट, सेशन्स आणि हायकोर्ट यांना कन्करंट सिमिलर पॉवर्स दिलेले आहेत 438 मध्ये अँटिसिपेटरी बेलच्या प्रोव्हिजन्समध्ये. ओके. द सेशन्स अँड ऑर द हायकोर्ट. म्हणून आमच्या माझं असं मत आहे की कुठलंही अँटिसिपेटरी बेल घेण्याआधी घ्यायला जातो आपण जेव्हा डायरेक्टली हायकोर्टला नाही जायचं तर पहिल्यांदा सेशन्स कोर्टला टक 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 करायचं. त्यांनी नाही दिला तर तुमच्याकडे नेहमी हायकोर्ट हा ऑप्शन ओपन राहतो. बरोबर. ह्यासोबतच म्हणजे आपण एक समजून घेतो, म्हणजे जे आपण वाचतो त्यातनं म्हणजे मला असं वाटतं की ते समजून घेतात लोक की पोलीस कोणालाही आरोपीला संशयितला अटक करतात, मग तो आरोपी आहे, मग त्याला अटक होती आणि अटक झाल्यानंतर पोलीस त्याची पोलीस कस्टडी मागतात. आणि पोलीस कस्टडी म्हणजे असं दिसतं की पोलीस कस्टडी मागतात काय 8 दिवस 14 दिवस काय असेल ते XYZ अशी मागतात. तर शक्यतो कोर्ट काय तेवढी देत नाही, त्यापेक्षा कमीच देतो कोर्ट तुम्हाला. आणि मग त्यानंतर परत त्या आरोपीला ते जेवढे दिवस संपले की परत त्याला तिथं कोर्टात हजर केलं जातं. मग परत पोलीस म्हणतात की नाही अजून मुद्देमाल हस्तगत करायचा आहे, तो हे करायचं आहे, म्हणजे तपास अजून एवढा एवढा बाकी आहे, तर पोलीस कस्टडी वाढवून द्या. तर मग काही केसेसमध्ये कोर्ट त्यांना देतं वाढवून, पण ते सुद्धा परत जेवढे मागतात तेवढं देत नाही, त्यापेक्षा कमीच देतात.
आणि काही केसेसमध्ये त्यांना न्यायालयीन कोठडी देतात. आणि मग न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर मग ही लोक म्हणजे डिफेन्स लॉयर जे असतात ते मग बेल ऍप्लिकेशन पुढे देतात. तर हा नक्की ही रचना नक्की काय आहे? म्हणजे पोलीस कस्टडीत असताना बेल मागता येत नाही का? आणि न्यायालयीन कोठडीत गेल्यानंतर ज्युडिशियल कस्टडीत दिल्यानंतरच बेल मागता येते का? आणि मुळात ह्या दोन प्रकारमध्ये पोलीस कस्टडी आणि ज्युडिशियल कस्टडी यामध्ये नक्की फरक काय? ॲज अ कॉमन मॅनच्या दृष्टीने सर सांगा. पोलीस कस्टडी ही बेसिकली इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी दिलेली असते. म्हणजे तुम्हाला मी परत सांगतो की जेव्हा पोलीस अरेस्ट करतात तेव्हा त्यांना क्रायटेरिया दिलेला असतो की ही शुड सॅटिस्फाय हिमसेल्फ. त्यांनी स्वतःला पहिल्यांदा सॅटिस्फाय करून घेतलं पाहिजे की ह्या माणसाचा रोल आहे याच्यात. कारण तो स्वतः सॅटिस्फाय झाला तर तो कोर्टाला सॅटिस्फाय करू शकतो. आणि जेव्हा तो 24 तास पहिले 24 तास अरेस्ट झाल्यावरती जो दिला जातो त्याला मी हनीमून पिरियड म्हणतो. द पोलीस हॅव द हनीमून पिरियड विथ द अक्युज्ड. दे हॅव द राईट टू कम्प्लीट द इन्व्हेस्टिगेशन. रिमांड जेव्हा येतो, जेव्हा पोलिसांना 24 तासाच्या त्याला प्रोड्यूस करायला लागतं, तेव्हा पोलिसांना जर पोलीस कस्टडी हवी असेल तर पोलिसांना कोर्टाला सॅटिस्फाय करायला लागतं की ह्या 24 तासाच्या आत ह्या गुन्ह्याची उकल झालेली नाही आणि नाही झाली आहे म्हणून आता आम्हाला याची कस्टडी हवी आहे. तर कस्टडीसाठी त्यांना व्हेरियस रिझन्स द्यावे लागतात जे डिफेन्स काउन्सिलला त्यावेळेला खोडून काढता येतात. म्हणजे जमलं तर खोडून काढता येतात. घटनेवरती डिपेंडेंट आहे, ऑफेन्सवरती डिपेंडेंट असतं. तर याला जो पोलीस कस्टडी असते त्याला पोलीस रिमांड म्हणतो. ती मॅजिस्ट्रेट देतो आफ्टर हिअरिंग द प्रॉसिक्युशन की बाबा पोलिसांचंही म्हणणं ऐकलं जातं की बाबा यांना का तुम्हाला वाटतंय की कस्टडी द्यावी. तर अजून आम्हाला यांच्याबरोबर कोणी गुन्हा केला आहे का, यांचं हत्यार अजून जप्त नाही आहे, यांनी गुन्ह्यातनं अफरातफर करून जे पैसे मिळवलेले आहेत त्याचा वापर कुठे कुठे केलेला आहे किंवा हे ट्रान्झॅक्शन कसं झालेलं आहे हे समजून घेण्यासाठी आम्हाला यांची अजून कस्टडी हवी आहे. आणि जेव्हा पोलिसांना इन्व्हेस्टिगेशनला वेळ मुभा देऊन पण इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट झालेलं नाही आहे तर अशा वेळेला पोलीस मॅजिस्ट्रेट म्हणू शकतो की आता तुम्हाला याची गरज आहे असं मला वाटत नाही म्हणून तुम्हाला आता ज्युडिशियल कस्टडी दिली जाते. ज्युडिशियल कस्टडी म्हणजे तुम्हाला येरवड्यात पाठवतात. पोलीस कस्टडी म्हणजे तुम्हाला ज्या त्या पोलीस स्टेशनमधले त्यांच्या जो काही असतं तिथं ठेवलं जातं किंवा फरासखान्यात ठेवलं जातं. महत्त्वाची गोष्ट काय, पोलीस कस्टडी असू दे किंवा ज्युडिशियल कस्टडी, ज्या मिनिटाला तुम्हाला पोलीस कस्टडी लागते त्या मिनिटाला युअर राईट टू बेल स्टार्ट्स. ओके. पोलीस कस्टडीत असताना पण आपण बेल साठी ऍप्लिकेशन करू शकतो. डिफेन्स लॉयर बेल साठी जाऊ शकतात. करू शकतो. हे कन्सेप्टच चुकीचे. ज्युडिशियल कस्टडी मिळाल्यावरती मी बेलला ऍप्लिकेशन करायचं पण म्हणजे प्रथा आहे. पोलीस कस्टडीत असताना पण बेल होती ग्रांट. म्हणजे पोलीस कस्टडीत असताना पण होते ग्रांट का नाही होत हा मुद्दा वेगळा. ओके. पण कायदा काय, इट इज राईट. इट इज अ राईट. ओके. इट इज राईट. सो इट इज नॉट नेसेसरी की पोलीस कस्टडी झाली म्हणजे मला आता बेल करता येत नाही. अँटिसिपेटरीला जाताच ना तुम्ही. प्रायर टू इन्व्हेस्टिगेशन, प्रायर टू अरेस्ट तुम्ही जाताच की बेलला. मग अरेस्ट झाल्यावर का बेलला जाऊ नये? कारण तिथे तुमचा राईट व्हायोलेट झालेला आहे ना की अरेस्ट झालात की राईट टू बेल स्टार्ट्स. ओके. हे लक्षात ठेवा. म्हणजे हे तुम्ही जर सर जे सांगताय ते सुप्रीम कोर्टाने बरेच जे जजमेंट दिले की बेल इज अ रूल आणि एक्सेप्शन त्याच्याशीच हे जोडलेलं आहे सगळं की. आणि बेसिकली तुमचा राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी इज हॅम्पर्ड. म्हणजे हे परत आपण फंडामेंटल राईट करतो की 21 मध्ये जे आपल्याला मिळालेले आहेत की ते आपले इन्फ्रिंज होता कामा नाही. म्हणजे जे आपल्याला, आणि यू हॅव द राईट टू प्रोटेक्ट देम. ओके. आणि बाय अप्लाइंग फॉर बेल यू आर राईट प्रोटेक्टिंग इट, ट्राईंग टू प्रोटेक्ट इट. पण सर मला एक म्हणजे थोडासा ऑफ द वे प्रश्न विचारायचा असा की एवढ्या सगळ्या गोष्टीत मधनं पोलिसांना ते इन्व्हेस्टिगेशन करणं हे पोलिसांसाठी तसं अवघड आहे ना. कारण इतके जर का एक्सेप्शन्स तुम्ही दिलेले आहेत त्या डिफेन्ससाठी आणि ह्यातनं तो गुन्हा प्रूव्ह करणं, मग ह्यातनं ते मुळात ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तो जो कोणी आरोपी असेल त्या आरोपींनी केलेल्या सगळ्या गोष्टी तपासात शोधून काढणं आणि हे सगळं न्यायालयात सिद्ध करणं, आणि हे सगळं करताना आरोपीच्या बाजूने ते किती कायद्यांमध्ये तरतुदी आहेत की या सगळ्या गोष्टी की त्याला बेल इज अ रूल आहे, तो लगेच बाहेर जाऊ शकतो आणि नाही म्हटलं तरी तो प्रभाव पाडू शकतो. म्हणजे जे काही त्यातले विटनेसेस आहेत त्याच्यावरती तो प्रभाव पाडू शकतो. त्यामुळं पोलिसांच्या दृष्टीने बघितलं हे थोडंसं अवघड आहे सर. तुम्हाला असं दृष्टिकोनातनं बघितलं तर हे प्रेशरचं काम आहे. अवघड नाहीये, प्रेशरचं काम आहे. पण ह्याला म्हणूनच मी म्हणतो मॅजिस्ट्रेट इज द एड. ओके. मॅजिस्ट्रेटचं कामच काय आहे की त्रयस्थपणे तिथे बसून गोष्टींकडे बघणे, कुंपणावर बसून, आणि मगच त्याचा निर्णय देणे.
आणि सहसा मॅजिस्ट्रेट्स आर ऑलवेज नॉट अगेन्स्ट द पोलीस, दे विल ऑल्सो अंडरस्टँड द सिच्युएशन. त्यामुळे सहसा कस्टडी ऑफेन्स जर मेकआउट केला तर कस्टडी दिली जाते. नक्की नक्की. डिसाईड लॉफुलीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण बेलचं महत्त्व काय आहे, म्हणजे जामीन मिळणं त्याचं महत्त्व काय आहे, किंवा अटकपूर्व जामीन म्हणजे नक्की काय आहे, ह्या गोष्टी समजून घेतल्या. आणि ॲडव्होकेट रोहित डांगरे सरांनी खूप सोप्या शब्दामध्ये, आणि अनेक वेळेला आपल्याला असं असतं की आपल्याला जी माहिती असती ना ती खूप वरवरची असती. जसं सरांनी सांगितलं की अटकपूर्व जामीन असले तरी अटक करण्याचा राईट आहे, फक्त त्याला बेल लगेच द्यावी लागते. म्हणजे त्याला लगेच पोलिसांना, कारण अटकपूर्व जामीन दिलेला असल्यामुळे त्याला लगेच सोडून द्यावं लागतं, पण अटक होती आणि मग सोडलं जातं. त्यामुळे हे आपण आज या चर्चेमध्ये समजून घेतलं. सर खूप खूप धन्यवाद. आपण हा जो डिस्कशन आहे सरांबरोबरचा तो असाच सुरू ठेवणार आहोत, आणि गुन्हेगारी कायद्यांविषयीतले जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला कॉमन मॅनसाठी महत्त्वाच्या आहेत, त्याच्या जनजागृतीसाठी महत्त्वाच्या आहेत, त्या आपण या सिरीजच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तुम्हाला हा डिसाईड लॉफुलीचा भाग कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल किंवा ही सिरीज आवडली असेल तर तुम्ही ती तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांबरोबर शेअर करा. कारण मी जसं म्हणलं तसं अवेअरनेस करणं हा आपला उद्देश आहे, लोकांमध्ये जनजागृती करणं, आणि प्रत्येकाला त्याचे राईट्स आहेत, म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकाला राईट्स मिळालेले आहेत, आणि निदान त्याला त्याचे राईट्स माहिती पाहिजेत, त्याला त्याचे अधिकार माहिती पाहिजेत, नक्की कायदे काय आहेत, कायदे काय सांगतात हे आपल्याला माहिती पाहिजे. काही काही गोष्टी ह्या जटिल असतात आणि रोहित डांगरे सर यांचा अनुभव दांडगा आहे, त्यामुळे ते आपल्याला सोप्या शब्दात ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगतात ज्या आपल्याला उपयोगाच्या आहेत. आजच्या या भागामध्ये आपण इथंच थांबतोय. धन्यवाद.